नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन रेसिपीसोबत। मंडळी, आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने म्हणजे आपली आई आजी बनवायची अगदी त्याच पद्धतीने चिचेचं चिचोनी बनवणार आहोत। खमंग, चविष्ट आणि अगदी पारंपरिक चव जपणारं चिचोनी ही आपल्या गावाकडच्या स्वयंपाकघरातील एक खास रेसिपी आहे आणि उन्हाळ्यात खास करून ही रेसिपी बनवल्या जाते, म्हणजे ही चिचोनी बनवल्या जाते। आणि चिचोनी हा एक असा पदार्थ आहे की तुम्ही खाऊ पण शकता आणि पिऊ पण शकता। चिचोनी एकदा बनवून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून 8 ते 10 दिवस आरामात खाऊ शकता। आणि हे चिचोनी थंडगार झाल्यानंतर प्यायला तर खूप छान लागते, पण गव्हाच्या कुरडईसोबत किंवा तांदळाच्या पापडासोबत खायला एकच नंबर लागते। तर मंडळी, तुम्ही या अगोदर असं चिचेचं चिचोनी कधी बनवलेलं आहे का? आणि बनवल्यानंतर असं गव्हाच्या कुरडईसोबत किंवा तांदळाच्या पापडासोबत खाल्लं आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग अशा चटपटीत रेसिपीला सुरुवात करूया। आता हे चिचोनी बनवण्याच्या अगोदर आपल्याला थोडीशी पूर्वतयारी करावी लागते। म्हणजे ज्या दिवशी आपल्याला चिचोनी बनवायचं असेल त्याच्या अगोदरल्या दिवशी रात्रीच आपल्याला काही जिन्नस भिजत घालायचे आहेत। इथं मी एक मोठी वाटी चिंच घेतलेली आहे। खूप जास्त गोडही नाही आणि खूप जास्त आंबटही नाही अशी आपल्याला चिंच घ्यायची आहे। त्यानंतर छोटी अर्धी वाटी मी इथं तांदूळ घेतलेले आहे। त्यानंतर 4 लवंग, 5 विलायची, 4 ते 5 विलायची आणि एक पूजेची सुपारी घेतलेली आहे। आपल्याला इथं लाल सुपारी घ्यायची आहे, जी पूजेसाठी वापरतो आपण ती सुपारी। त्यानंतर इथे मी वाया घेतलेला आहे। आता चिचोण्यामध्ये खास करून हा वाया घातला जाते, कारण या वायाचा सुगंध खूप छान येतो। आता आमच्याकडे याला वाया म्हणतात, पण तुमच्याकडे याला काय म्हणतात मला कमेंट करून नक्की सांगा। आता हा वायासुद्धा आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहे, म्हणजे याच्या ज्या मुळा असतात त्याचाच आपल्याला वापर करायचा आहे। ह्या मुळा कापून मस्त अशा आपल्याला भिजत घालायच्या आहे। आता अगोदर आपण सुपारी फोडून घेऊया, म्हणजे हे लवकर भिजेल। आता खलबत्त्यामध्ये मी ही सुपारी फोडून घेते। आता या सुपारीमध्येच आपल्याला लवंग आणि विलायची घालून हे भिजत घालायचं आहे रात्रभरीसाठी। त्यानंतर आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला भिजत घालायचे आहेत। अगोदर तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे, 2 ते 3 पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतले। त्यानंतर यामध्ये पाणी घालून हे सुद्धा भिजत घालायचे आहेत। त्यानंतर वायाच्या मी ह्या मुळा बारीक चिरून घेतलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता। आता ह्या सुद्धा आपल्याला भिजत घालायच्या आहे। अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या, त्यानंतर यामध्ये पाणी घालून ह्या सुद्धा आपल्याला रात्रभर भिजत घालायच्या आहेत। त्यानंतर चिंचसुद्धा भिजत घालायची आहे। अगोदर थोडंसं पाणी घालून मी यामधलं पाणी काढून घेतलं। त्यानंतर यामध्ये पाणी घालून हे सर्व जिन्नस आपल्याला रात्रभर भिजत घालायचे आहेत। तुम्ही पाहू शकता सुपारीचा रंग पाण्यामध्ये उतरत आहे, मस्त असा रंगसुद्धा आलेला आहे। आता दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व जिन्नस भिजलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। सुपारीचा सुद्धा खूप छान असा रंग असा या पाण्यामध्ये आलेला आहे आणि सर्व जिन्नस मस्त असे भिजलेले आहेत। आता आपल्याला ह्या मुळा आणि तांदूळ आणि हे जे भिजत घातलेलं आहे याचं वाटण तयार करायचं आहे। आता अगोदर मी ह्या वायाच्या ज्या मुळा असतात त्या काढून घेते पाण्यातून, आणि ह्या मुळा आपल्याला वेगळ्या वाटून घ्यायच्या आहेत। म्हणजे ह्या लवकर बारीक होत नाहीत, त्यामुळे आपल्याला ह्या वेगळ्या वाटून घ्यायच्या आहे। अगोदर आपण तांदूळ वाटून घेऊया। त्यानंतर इथं मी 2 खाण्याची पानं घेतलेली आहेत, जी खाण्याची पानं असतात ती घ्यायची। त्यानंतर इथं मी एक छोटी अर्धी वाटी शेव घेतलेली आहे। त्यानंतर जो कात असतो, म्हणजे आपण पाण्याच्या विळामध्ये जो कात खातो तो कात आपल्याला इथं घ्यायचा आहे। काळ्या रंगाचा कात घ्यायचा आहे, म्हणजे याने रंग खूप छान येईल। त्यानंतर आपण जी सुपारी, लवंग आणि विलायची भिजत घातलेली होती ती या विळ्यामध्ये घ्यायची आहे। आता या विळ्यामध्ये एक जिन्नस माझ्याच्याने सुटलेला आहे, आता ते कोणतं ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे। त्यानंतर आता हे जे पाणी आहे हे सुद्धा आपल्याला फेकायचं नाही, नंतर याचा वापर करता येईल। त्यानंतर आता हे सर्व आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता हे सर्व जिन्नस मी पाट्यावरती बारीक करून घेते। अगोदर तांदूळ वाटून घ्यायचे आहेत। आता मिक्सरमध्ये जर तुम्ही हे काढलं तर खूप जास्त बारीक हे अजिबात होत नाही, त्यामुळे मी हे सर्व पाट्यावरतीच वाटून घेते, म्हणजे बारीक करून घेते। अगोदर मी तांदूळ बारीक करून घेतलेले आहेत। त्यानंतर जो विळा आहे पानाचा तो विळा घ्यायचा आहे, तो बारीक वाटून घ्यायचा आहे। आता ही सुपारी रात्रभर भिजलेली आहे, त्यामुळे वाटायला अजिबात जास्त भारी जात नाही, म्हणजे अवघड जात नाही, पण अगदी पटकन हे सर्व बारीक होते, तुम्ही पाहू शकता। पानाचा विळासुद्धा मस्त असा बारीक वाटलेला आहे, म्हणजे बारीक झालेला आहे। त्यानंतर ह्या ज्या मुळा असतात वायाच्या, ह्या मुळासुद्धा आपल्याला वाटून घ्यायच्या आहेत।
ह्या थोड्याशा बारीक करायला अवघड जातात, पण भिजलेल्या असल्यामुळे अगदी सहज ह्या बारीक होतात. तुम्ही पाहू शकता. आता सर्व जिन्नस मी बारीक करून घेतलेले आहे पाट्यावरती. शेवटी आपल्याला थोडंसं असं पाणीसुद्धा काढून घ्यायचं आहे पाट्यावरचं. आता हे सर्वच आपलं म्हणजे वाटण तयार झालेलं आहे. त्यानंतर आपण जी चिंच भिजत घातलेली होती त्याचासुद्धा आपल्याला गर काढून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा सर्व गर मी काढून घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता हा सर्व गर आपल्याला चाळणीने गाळून घ्यायचं आहे. आता पूर्णाच्या चाळणीने मी हे सर्व गाळून घेते. आता चम्मचने व्यवस्थित हे गाळून घ्यायचं आहे. म्हणजे यामधले जे चिचोरे आहेत आणि चिंचेची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे. आता सर्व गर मी व्यवस्थित असा गाळून घेते. त्यानंतर यामध्ये जी साल आहे त्याला थोडाफार हा चिंचेचा गर राहिलेला आहे, त्यामुळे आपल्याला आणखी एकदा हे पूर्ण असं धुवून घ्यायचं आहे. म्हणजे यामधला जो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. आणि आता हाताने घट्ट दाबून आपल्याला यामधले चिचोरे आणि जी चिंचेची साल आहे ती काढून घ्यायची आहे. त्यानंतर हा राहिलेला गरसुद्धा आपल्याला गाळून घ्यायचा आहे. चम्मचने व्यवस्थित हा असा गाळून घ्यायचा आहे. आणि ही जी राहिलेली चिंचेची साल आहे ती आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपण ज्या भांड्यामध्ये चिंच भिजत घातलेली होती त्याच भांड्यामध्ये आपल्याला आपण जे पाट्यावरती वाटण तयार केलेलं आहे ते वाटण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. अगोदर मी तांदूळ घातले, त्यानंतर हे जे मसाले वाटून घेतलेले होते म्हणजे पानाचा विडा आणि जे वायाच्या मुळा असतात त्या वाटून घेतलेल्या होत्या, ते सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आता चम्मचने अगोदर हे सर्व मिक्स करून घ्यायचं. हे थोडं घट्टसर आहे त्यामुळे यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, कारण हे गाळायला सोपं जाईल. आता पूर्ण हे मिक्स करून आपण ज्या भांड्यामध्ये चिंच गाळून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. आता चम्मचने व्यवस्थित हे सर्व असं गाळून घ्यायचं आहे. त्या भांड्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून ते सुद्धा यामध्ये घालायचं आणि व्यवस्थित असं हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे. आणि हे शिल्लक राहिलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे. आता हे काढून घेऊया. आणि आता हे सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे, तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये आपण जे पाणी उरलेलं आहे म्हणजे सुपारीचं जे पाणी उरलेलं आहे ते सुद्धा यामध्ये घालूया आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथं मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे. इथं तुम्ही साखरेचा सुद्धा वापर करू शकता, पण गुळाचं चिचोणी खायला खूप छान लागते त्यामुळे मी गुळाचंच बनवत असते. आता इथं अर्धा किलो गूळ मी घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हा गूळ आपल्याला 10 ते 15 मिनिट भिजत घालायचा आहे. बारीक करून घेतलेला आहे हा गूळ मी, त्यामुळे पटकन हा पाण्यामध्ये विरघळला जातो. तुम्ही पाहू शकता सर्व गूळ मी ह्या पाण्यामध्ये विरघळून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला हे पाणीसुद्धा गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये थोडंफार काही कचरं राहत असतं, त्यामुळे आपल्याला हे पाणीसुद्धा गाळून घ्यायचं आहे गुळाचं. मस्त असं आपलं गुळाचं पाणी तयार झालेलं आहे. आता इथे तुम्ही गूळ तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण फोडणी देऊया. आता एका कढईमध्ये मी 1 ते 1.5 चम्मच तूप घातलं. तूप थोडंसं आपल्याला गरम होऊ द्यायचं आहे. त्यानंतर इथं मी छोटी अर्धी वाटी खोबरखीस घेतलेलं आहे. हे खोबरखीस या तुपामध्ये घालायचं आणि मी व्यवस्थित असं परतून घ्यायचं मंद गॅसवरती. खूप जास्त अजिबात जास्त लालसर होऊ द्यायचं नाही, थोडंसं बदामी रंग येईपर्यंतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा बदामी रंग या खोबरखिसाला आलेला आहे. त्यानंतर आता यामध्ये आपल्याला आपण जे चिंचेचा गर काढून घेतलेला आहे तो गर यामध्ये घालायचा आहे, म्हणजे जे पाणी चिंचेचं बनवून घेतलेलं आहे ते घालायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं अगोदर. त्यानंतर आपण जे गुळाचं पाणी बनवून घेतलेलं आहे ते पाणी यामध्ये घालायचं आणि परत एकदा हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता हे थोडंसं घट्टसर वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये आणखी थोडंसं पाणी घालते आणि बनवताना हे थोडंसं असं पातळच बनवायचं आहे, कारण हे थंड झाल्यानंतर थोडंसं घट्टसर होते त्यामुळे आपल्याला हे थोडं पातळच बनवून घ्यायचं आहे. आता मोठ्या गॅसवरती मी या चिचोण्याला एक उकडी आणून घेतलेली आहे. त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि मंद गॅसवरती अगदी 2 ते 3 मिनिट आपल्याला मस्त अशी या चिचोण्याला उकडी आणून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता थोडंसं हे घट्ट होत आहे. आता गॅस बंद करायचा आणि अगदी 5 ते 10 मिनिटातच तुम्ही पाहू शकता मस्त असं घट्टसर आपलं चिचोणी तयार झालेलं आहे. आता हे थोडंसं थंड झाल्यानंतर आणखी घट्ट होईल आणि हे चिचोणी फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही 8 ते 10 दिवस आरामात खाऊ शकता. खूप मस्त असं आपलं चिचोणी तयार झालेलं आहे. तर मंडळी, तुम्ही या अगोदर असं चिचोणी कधी बनवलेलं आहे का? मला कमेंट करून नक्की सांगा. हे चिचोणी
कुरडईसोबत आणि तांदळाच्या पापडासोबत खायला खूप छान लागते. म्हणून आपण तांदळाचे पापड आणि कुरडईसुद्धा तळून घेऊया. त्यासाठी मी आता कढईमध्ये तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं. तेल छान असं गरम होऊ द्यायचं आणि त्यामध्ये अगोदर आपण कुरडई घालूया. खूप मस्त पांढरी शुभ्र अशी आपली कुरडईसुद्धा तळून झालेली आहे. आता अशाच पद्धतीने आपण सर्व कुरडई तळून घेऊया. आता ही कुरडईसुद्धा तुम्ही तळून एका प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये ठेवू शकता. म्हणजे जोपर्यंत आपल्या घरामध्ये चिचुणी आहे तोपर्यंत आपण हे कुरडईसुद्धा त्यासोबत खाऊ शकतो. आता सर्व कुरडई मी अशाच पद्धतीने तळून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आता आपण पापडसुद्धा तळून घेऊया. खूप मस्त असे पापडसुद्धा आपले फुललेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आता सर्व पापड मी तळून घेते. यामधलं जे राहिलेलं तेल आहे ते काढून घ्यायचं. आता सर्व पापड मी आणि कुरडईसुद्धा तळून घेतलेले आहेत. तर मंडळी, थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसर असं आपलं चिचोणी तयार झालेलं आहे. हे चिचोणी असंच जर तुम्ही प्यायले तरीसुद्धा खूप छान लागते प्यायलासुद्धा. आणि कुरडईसोबत किंवा तांदळाच्या पापडासोबत तर खायला एकच नंबर लागते. तर मंडळी, तुम्ही माझ्या या पद्धतीने एकदा ही चिचोणी नक्की बनवून बघा आणि असं कुरडईसोबत आणि तांदळाच्या पापडासोबतसुद्धा खाऊन बघा. चवीला खूप छान लागते. आणि मंडळी, तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास एक लाईक नक्की करा. लाईक केल्यानंतर हाईप करा. तसेच जर मंडळी तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. कारण अशाच नवनवीन रेसिपी मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत असते. भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.